सत्यनारायण कथा मराठी. श्री गणेशाय नम. श्री गजाननाय नम. आता श्री सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शोकाधीन ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला. ऋषी विचारतात, हे मुनी श्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने आता तपश्चर्येने मिळतात हे ऐकण्याची इच्छा आहे. कृपा करून सांगा. सूत सांगतात, मुनी हो, नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला. त्यावेळी ऋषी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुला सांगतो. शांत चित्तेने ऐक. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असताना मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगत आहेत असे पाहून कोणत्या साधनेने त्यांची दुःखे नाहीशी होशील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठात 4 हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रोणारी वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांची स्तुती करण्याचा त्यांनी प्रारंभ केला. नारद म्हणाले, ज्याचे रूप, वाणी आणि मन यांना कळणारे आहेत, जो अनंत शक्तिमान आहे, तो उत्पत्ती, मध्य आणि नाश यात राहिलेला आहे, मुळाचा निर्गुण आहे, जगाचा आरंभ, काळी आणि 3 गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखी नाहीशा करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो. नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाजवळ बोलले. भगवान म्हणाले, मुनिवर्या, आपण कोणत्या कामासाठी आला आहात? तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा, मी त्याचे सत्कर्म उत्तर देईन. नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यूलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगत आहेत. नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व लोकांची दुःखे नाहीशी करा. लहान अशा कोणत्या उपायाने नाहीशी होतील हे मला सांगा, हे माझी ऐकण्याची इच्छा आहे. भगवान म्हणाले, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याचा हेतूने तू जो प्रश्न विचारला आहेस तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवनाची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो, तू श्रवण कर. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज मी तुला सांगतो. या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात. हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्ष प्रदान जातो. भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, या व्रताचे फल काय? या विधी काय? हे व्रत पूर्वी कोणी केले होते? हे सर्व विस्तार करून मला सांगा. त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काली करावे तेही सांगा. हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख, शोक आणि नाश करणारे असून धनधान्य आणि समृद्धी करणारे आहे. तसे सौभाग्य व संतती देणारे आहे. जो कार्यात विजयी करेल हे आहे. हे व्रत भक्तीने व श्रद्धेने आणि युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांच्या धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, शुद्ध साखर, गव्हाचा रवा याने केलेला प्रसाद भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळाला तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळाली तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तू सव्वा प्रमाणात एकत्र करून त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव व मित्र यांना सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी व नंतर बंधुभावाने समवेत सत्यनारायणाचे समोर गायन नृत्य करावे. हे पूजनादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करत घरी यावे.
किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याची सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांचा दुःख नाश होण्याचा हा उपाय आहे. सत्यनारायण कथेतील पहिला अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. अध्याय दुसरा. भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगता का? ऐक. अशा काशीनगरात एक गरीब दारिद्र्य ब्राह्मण राहत होता. भूक व ताण्याने पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे. आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणावर कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंताचे वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व काशीनगरातील त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस? हे सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठा, ते तू मला सांग. हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, मी अतिशय दरिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एक साधा उपाय आपणास माहीत असेल तर कृपा करून मला सांगा. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे. जो व्रत करेल असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. त्या सत्यनारायणाचे पूजनात्मक उत्तम व्रत तू कर. त्यानंतर ब्राह्मणाला पूजेचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथे गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे व्रतची ती अवश्य करीन असे ध्यास दारिद्र्य ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही. नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज सत्यनारायण व्रत करीन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवासह सत्यनारायणाचे पूजन केले. नंतर तो दरिद्र ब्राह्मण त्या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला व धनधान्याची समृद्धी होऊन आनंदी झाला. त्यावेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्यात सत्यनारायण व्रत करू लागला. या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन आणि दुर्लभ अशा मोक्षाला गेला. ब्राह्मणाने ज्यावेळी हे सत्यनारायण व्रत केले, जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करेल त्यावेळी त्याला सर्व दुःख नाहीशी होतील. मुनी हो, याचप्रमाणे नारायण भगवंताचे नारदांनी सत्यनारायणाचे व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले. अन्य काही सांगू? ऋषी पुन्हा विचारतात, त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले व नंतर कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले? हे सर्व ऐकण्याची इच्छा आहे, पण श्रद्धा पण आहे. सूत म्हणतात, मुनी हो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केले हे सांगतो, ते ऐका. एकदा एका ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव व इष्टसह आनंदाने व भक्तीने ते व्रत करीत असताना लाकूड विकणारा मोळी विक्या त्या ठिकाणी आला. तो मोळी विक्या तहानेने व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरची मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व ते व्रत करीत आहेत असे पाहून त्याने नमस्कार केला व विचारले, महाराज, आपण काय करीत आहात व हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक सांगा. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणाचे व्रत आहे. त्याच्या कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे. नंतर त्या मोळी विक्याने हे व्रत समजून घेतले व आणती आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणाचे चिंतन करत लाकडाची मोळी मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळाले त्या द्रव्याने मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करील असा मनाशी त्याने निश्चय केला व धनिक लोक ज्या नगरात राहत होते तिथे तो गेला व त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. नंतर त्याने आनंदी अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा 1.25 या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव व इष्ट मंडळी यांना बोलवून विधियुक्त रीतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने तो मोळी विक्या
धनधान्य व पुत्र इत्यादी संयुक्त प्रमाणात युक्त झाला व लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूच्या लोकी गेला. ज्या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 2रा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नारायणाय. 3रा अध्याय. सूत सांगतात, ऋषी हो, या ठिकाणी आम्ही आणखीन एक कथा सांगतो, ती ऐका. पूर्वी एका पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्र व सत्य बोलणारा, भक्तिभाव व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणाला द्रव्य देऊन संतुष्ट करी. असे त्याची भार्या पतिव्रता, सुंदर वदना व अत्यंत सुवचनी व रूपवान होती. एका दिवशी तो राजा स्त्रीसह नदीतीरी सत्यनारायणाचे पूजन करत होता. त्यावेळी साधू आणि व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करत असलेल्या त्या ठिकाणी आला व नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ आला व व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. साधू आणि म्हणाला, हे राजा, भक्तियुक्त अंतकरणाने हे तू काय करत आहेस ते सविस्तर मला सांग, माझी ऐकण्याची इच्छा आहे. राजा म्हणाला, हे साधू, पुत्र, धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणारा सत्यनारायण विष्णूचे पूजात्मक व्रत मी बांधवासह करत आहोत. राजाने हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधूवाणी म्हणाला, महाराज, आपण हे व्रत विस्ताराने करून मला सांगा. असे सांगाल तसे मी करीन. मला पण संतती नाही. मी या व्रतामुळे नक्कीच होईल. असे बोलून व्यापारासाठी अन्यगावी न जाता आनंदाने साधूवाणी घरी परत आला व त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भार्याला सांगितले. ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन, असा नवसपण त्याने केला. अशा प्रकारे व्रतशीलवान साधूवाण्याने आपल्या लीलावती नावाच्या बायकोला सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची बायको आनंदी अंतकरणाने पतीची सेवा करत असता सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. नंतर तिला 10वा महिना सुरू होताच एक कन्यारत्न प्राप्त झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणून तिचे नाव कलावंती असे ठेवले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने व साधूवाण्याकडे गोड वाणीने प्रश्न विचारला, महाराज, पूर्वी नवस केलेल्या सत्यनारायण व्रत आपण का करत नाही? असा तिचा प्रश्न ऐकून साधूवाणी म्हणाला, हे प्रिय कलावंतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायण व्रत मी करीन. अशा प्रकारे बायकोचे समाधान करून व्यापारासाठी साधूवाणी दुसऱ्या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावंती गुणाने व वयाने मोठी होऊ लागली. साधूवानाने आपल्या मुलीच्या लग्नाची योग्य झाली असे पाहून मित्रमंडळीबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगराला आला. नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्व गुण संपन्न व सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधूवाण्याने आपल्या नीतिबंधनासह आनंदी अंतकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाच्या वेळी दुर्दैवाने पूर्वीचा नवस केलेले सत्यनारायण व्रत करण्यास तो विसरला. त्याचप्रमाणे भगवान त्याच्यावर रागवले. नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधूवाणी कलाच्या प्रेरणेप्रमाणे व्यवहारासाठी जावयासह निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नासूरपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयासह तो साधूवाणी व्यापार करू लागला. हे दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करत असताना काही काल उत्तम गेला. इतक्यात सत्यनारायण प्रभूचा हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजेच्या प्रतिज्ञेपासून भ्रमिष्ट झाला आहे म्हणून त्याला भयंकर
दुःख प्राप्त होऊ असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व तो चोर चोरलेले द्रव्य आणि साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्या मागून राजदूत येत आहेत असे पाहून तो चोर घाबरला व चोरलेले द्रव्य साधुवाण्याच्या दाराजवळ टाकून तो पळून गेला. इतक्यात तो राजदूत सज्जन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला व त्याने चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व हे चोर आहेत असे समजून त्या दोघांना बांधले व आनंदाने धावत धावत त्या दोघांना आपणासमोर आणले आहेत. आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करता त्या बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकून दिले. त्यानंतर आम्ही चोर नाही असे म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणीच ऐकले नाही. उलट साधुवाण्याचे सर्व द्रव्य जप्त केले. सत्यनारायणच्या शापामुळे साधुवाण्याच्या बायकोला फार दुःख झाले. घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले. तेव्हापासून मानसिक दुःख व रोग यांनी व्यक्त होऊन क्षुधा व तृषा यांनी दुःखी झालेली साधुवाण्याची बायको प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधुवाण्याची मुलगी कलावंती पण घरोघरी भिक्षा मागू लागली. एक दिवस कलावंती भुकेने व्याकुळ झाली. अशात एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्या ठिकाणी तिने सत्यनारायण पूजन चालू पाहिले आणि तिथे बसली व नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूला प्रार्थना केली व प्रसाद भक्ष करून आपल्या घरी आली. त्यावेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आई कलावंतीस प्रेमाने असे विचारले, हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कोठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे? तेव्हा ऐकून कलावंती म्हणाली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले. मुलीचे वाक्य ऐकून आई आनंदित. साधुवाण्याची बायको सत्यनारायण व्रत करण्यास तयार झाली व त्या पतिव्रता असणाऱ्या साधुवाण्याच्या बायकोने आपला पती व जावई लवकर घरी यावेत असा संकल्प करून बांधव व इतर अष्टजनासह सत्यनारायणचे पूजन केले व हे भगवंता, माझ्या पती व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी सत्यनारायणाला प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले व नंतर चंद्रकेतू स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले की, हे नृपश्रेष्ठा, तू जे 2 वाणी बंदीशाळेत टाकले आहेस ते सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तू जे धन घेतले आहेस ते त्यांना परत दे. असे जर तू नाही केलेस तर धन, पुत्र व राज्य यांच्यासह तुझा नाश करीन असे राजा स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. नंतर प्रातःकाली राजाने सभेत बसून स्वजनांना सर्वांना ते स्वप्न सांगितले व जे 2 वाणी आपण बंदीशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा केली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व त्याचा जावई या दोघांना मुक्त करून राजाच्या समोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाला, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेतून मुक्त करून दोन्हीही वैश्यपुत्र आणले आहेत. नंतर साधुवाणी व त्याचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. त्या दोन्ही वाण्याला पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, वैश्य हो, तुमच्या देवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले. आता भीती नाही असे बोलून तुमच्या बेड्या काढून नरकर्म व मंगल स्नान करव. नंतर या दोघांना वस्त्र अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाषेने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व त्या वाण्याने जे द्रव्य घेतले ते त्यांना दुप्पट करून दिले व म्हणाले, हे साधो, आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने घरी जातो. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 3रा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नारायणाय. अध्याय 4. नंतर साधुवाण्याने आपणास वाटेत विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह स्वतःच्या नगरास गेला. तो साधुवाणी थोडा
दूर गेल्यानंतर संन्यास वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूने साधूवनाची परीक्षा करण्यासाठी, हे साधू, या तुझ्या नौकेत काय आहे हे सांग, असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत्त झालेले हे दोन वाणी आता निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्यासाठी तुमची इच्छा आहे का? आमची नौके वेली व पाने याने भरलेली आहे. असू साधूवाण्याचे उन्मत्तपणे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे बोलून संन्यास वेश धारण केलेला भगवान तेथून गेला व तेथूनच थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्र तीरावर बसले. संन्यासी दूर गेल्यावर साधूवाण्याने आपले नित्यक्रम केले व नौकेकडे गेलात आणि पाहिले तर हलके पानामुळे नौका वर आलेली पाहून साधूवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेत वेली आणि पाने पाहून तो साधूवाणी मूर्छे येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधूवाण्याचा जावई म्हणाला, महाराज, आपण शोक का करता? संन्याशाने जो आपणास शाप दिला त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणूनच आपण त्याला शरण जाऊ, म्हणजे आपली सर्व मनोरथ पूर्ण होतील. असे जावयाचे भाषण ऐकून साधूवाणी यतीजवळ गेला व त्यांना पाहून भक्तिभावाने नमस्कार केला आणि आदराने बोलू लागला, महाराज, मी जे आपल्याला जवळ खोटे बोललो त्या अपराधाशी क्षमा करा. असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला व तो साधूवाणी अतिशय दुःखी झाला. संन्याशी वेशधारी भगवान शोक करणारा साधूवाण्याला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐक. तू एका पूजनाविषयी परादमुख आहेस व म्हणूनच माझ्या आज्ञेचे तुला वारंवार दुःख प्राप्त झाले आहे. हे ऐकून साधूवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधूवाणी म्हणाला, तुमच्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप जाणू शकत नाहीत. हे प्रभू, हे आश्चर्य आहे. तुझ्या मायेने मोहित झालेला मी एक मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणू? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करील. मी आपणास शरण आलो आहोत. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला द्या. असे साधूवाण्याने भक्तिभावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधूवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधूवाण्याचे नौकेवर जाऊन पाहिले तर पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली आहे असे दिसले व सत्यनारायणाच्या कृपेने हे सर्व मला मिळाले. म्हणून साधूवाण्याने आपल्या बांधवासह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले व सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंदी झाला व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. नंतर साधूवाणी जावयाला म्हणाला, ही पहा माझी रत्नपुरी नगरी. असे बोलून द्रव्याचे रक्षण करा. एक दूत घरी पाठवला. तो दूत नगरात गेला व साधूवाण्याच्या बायकोला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव व पुष्कळ द्रव्य यासह साधूवाणी जावयाबरोबर घेऊन आपल्या नगरात जवळ आले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधूवाण्याच्या बायकोने मुलीने सत्यनारायणाची पूजा कर असे सांगितले व आपण लगेच पतिदर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले. नंतर प्रसाद भक्षण न करता पतिदर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडवली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावंतीला तिला पती दिसला नाही. त्यानंतर अतिशय शोकाने विवळत होऊन ती रडत भूमीवर पडली. बुडलेली नौका व त्यामुळे दुःखी झालेली कन्या पाहून भयभीत अंतकरणाने साधू आणि नावाड्यासह हा काय चमत्कार असे म्हणून विचार करू लागले. नंतर लीलावती आपल्या कन्येची अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करू लागली. पतीला म्हणाली, अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावंतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले हे मला समजले नाही. नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागली.
इतक्यात पती नाहीसा झालेल्या दुःखी झालेल्या कलावंतीच्या पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा तो साधू आणि बायकोसो मुलीचं अशा प्रकारे चरित्र पाहून अतिशंकाने संतप्त झाला व सत्यनारायणाचे नौका नाहीशा केली असेल, कारण त्याच्या मायेने ती मुग्ध झाली आहे. नंतर सर्वांना बोलवून साधू वाण्याने तिचे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणचे पूजन करेल असे सर्वांना सांगितले. ती सत्यनारायण पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दिनाने रक्षण करणारा सत्यनारायण संतुष्ट झाला व प्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाला, हे साधुवाणी, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे, म्हणून तिचा पती अदृश्य झाला आहे. हे साधू, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्ष करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात शंका नाही, आणि पुन्हा येईल तिचा पती तिला प्राप्त होईल. आणि पुन्हा बंदरात येऊन पाहतो तर तिचा पत्नी स्वजनासह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता. मुलीचे हे वाक्य ऐकून तो साधू आणि अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले व नंतर तो साधू आणि धन व बांधव यांच्यासह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व मकर संक्रांतीच्या दिवशी सत्यनारायणचे पूजन करू लागला. या लोकी सुखी झाला व शेवटी सत्यनारायण प्रभूचे सत्यलोकात गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 4था अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नारायणा. अध्याय 5. सांगतात, मुनी हो, आणखीन एक गोष्ट सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतिशय तत्पर होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अतिदुःख प्राप्त झाले. ते असे एकदा राजा अरण्यातून सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाखाली आला. त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवासह विधियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाचे पूजन करत आहेत असे राजाला दिसले. परंतु राजा सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही व त्याने नारायणा भगवंतास नमस्कारही केला नाही. नंतर सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला व नंतर भक्तिभावाने सर्व गोपी बांधवांनी प्रसाद भक्ष केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिदुःखी झाला व राजाचे 100 मुलगे, धनधान्य व सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे झाले असे राजाला वाटले व त्या ठिकाणी गोपींनी सत्यनारायणाचे पूजन केले. त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला. नंतर गवळी लोकांचा जवळ गेला व त्यांनी भक्ती व श्रद्धेने युक्त यथाविधी सत्यनारायणचे पूजन केले. त्यामुळे हा अंगध्वज राजा धनपुत्र ऐश्वर्य संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायण पूजेमुळे झाला. म्हणून सर्वांना सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अति दुर्बल सत्यनारायणाचे व्रत करतो त्याला फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्य सर्व वस्तूंचा लाभ होतो. आणि जो दरिद्री असेल व त्याला द्रव्य मिळत व जो बंधनात पडला असेल त्या बंधनातून मुक्त होईल. जो भयभीत झाला असेल त्याला सत्यनारायण पूजेमुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लोकी भोगून अंती सत्यनारायण नगरात जातो. ऋषी हो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले. विशेष करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणार नाही. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव तर कोणी सत्यनारायण असे म्हणते. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा हा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल. मुनी श्रेष्ठ हो, जो कोणी हे सत्यनारायणची कथा प्रथन करेल किंवा श्रवण करेल त्याची सर्व पापे
ही सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. अशा ठिकाणी सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय इथे संपूर्ण झाला. ओम नमो नारायणाय. ओम श्री सत्यनारायणाय नमः. 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 ओम श्री सत्य
सत्यनारायणाय नमः. ओम श्री 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 सत्यनारायणाय नमः. ओम श्री
सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम श्री
श्री सत्यनारायणाय नमः. ओम 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 श्री सत्यनारायणाय